नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन जाधव आणि छोटू आणि मी बसलेलो आहे झाडाखाली सावलीला. तर आम्ही आलो आहे शेतामध्ये तिघजण, पप्पा मी छोटू. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी झाडाखाली थांबलो होतो, पण आमचा छोटू काय ऐकत नव्हता. छोटू इकडं तिकडं हालतच होता. मग काय छोटू उठला, पडला खाली परत. परत भाऊनं चालायला सुरुवात केली ढेकळत, पण भाऊ काय थांबला नाही. शेवटी भाऊने ढेकळतनं रस्ता काढून भाऊ पळत 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 गेला. पप्पा सांगत होते त्याला पडशील पडशील, पण तो छोटू काय ऐकत नव्हता. पप्पाने इकडून तिकडून तरवा गोळा केला होता. आता त्याला फक्त पेटवायचं राहिलं होतं. ऊन तर कडाक्याचं होतं, पण काय काम तर केलं पाहिजे शेतात आल्यावर. मग काय पप्पा काम करत होते आणि आम्ही फक्त बघत होतो. मग छोटूच्या मनात प्रश्न पडला की बाबा नेमकं काय करतो. मग छोटू गेला बाबांच्या जवळ, काय विषय चालू काय आहे. तरव्याला जसा पेट धरला तसा पप्पांनी छोटूच हात पकडला आणि त्याला ओढलं बाजूला. पप्पांनी साईडची घाण राहिलेली थोडी तरव्यामध्ये टाकले आणि आम्ही पण आलो परत सावलीला. आणि नंतर काय करायचं काय नाही त्याच्यावरती चर्चा चालू झाली आमची. तो तरवा पेटतच होता. नंतर नंतर तरव्यानं जास्त पेट घेतला एकदम. आणि आमचा छोटू म्हणे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. छोटूला म्हणलं हॅपी बर्थडे नाही, तरवा पेटतोय म्हणलं आपला शेतातला. मग काय तरवा सगळा पेटून खाक झाला आणि ऊन पण खूप कडाक्याचं लागत होता. आमच्या घरी जाण्याचं टायमिंग झालं होतं आणि मला परत जायचं होतं कॉलेजला. मग काय पप्पांनी घेतला छोटूला आणि चाललो आम्ही घराच्या दिशेनं.